मित्रांनो, मी पुष्पराज गपाट. काल आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हायरल केला होता. तो व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांपर्यंत गेलेला आहे आणि त्यांनी मला कॉल करून बोलवला आहे. त्यांनी तत्परता दाखवून ते मला ते कॉलवरती बोलले की तुम्ही या, आपण लवकरात लवकर हे काम चालू करू. तर मी माझ्या गावच्या शेजारी एक 20-25 किलोमीटर गाव आहे, धाराशिव जिल्ह्यातलं लाखनगाव म्हणून. या ठिकाणी येऊन त्यांच्याशी मी आज बातचीत करणार आहे की त्यांनी का, म्हणजे कशाबद्दल काय माहिती का घेतली, किंवा त्यांना का असं वाटलं की आपण या ठिकाणी शेतामध्ये आपण हे बांध वगैरे किंवा 10x10चा 4x4चा जो काही ते त्यांनी उपक्रम राबवला आहे, त्याच्या मागचं काय कारण आहे त्यांना एकदा विचारून घेऊया आपण. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा मला. मी बापू लाखे, गाव लाखनगाव. काल सर मी तुमचा व्हिडिओ बघितला, तर व्हिडिओ बघून मला वाटलं की आपण बी करावं. ते पाण्याची पातळी खाली गेली, किती 400, 500, 600 फूट बोर खाल्लं तरी पाणी लागत नाही. मग आपण म्हणलं, मग आपण तुमचा ते व्हिडिओ जे बघितला ते म्हणलं आपण मग ही प्रयत्न करून बघावं जलताराचा. मग त्यांनी काय होतंय काय नाही ते आपल्याला पुन्हा रिझल्ट कळेल. त्याच्यामुळे मी काम तुम्हाला मला एक सांगा, या वर्षी काय शेतामध्ये प्रॉब्लेम आला होता का? कारण तुम्ही एवढा व्हिडिओ पाहून लगेचच तत्परता दाखवणं मला जरा थोडं शंका वाटते. काय शेतामध्ये काय अशी अडचण आली होती का? शेतामध्ये तुमच्या पहिलं काय बोर विहीर काय आहे ते सांगताल का मला? मी आता गेल्या वर्षी 50 फूट विहीर खाणली, तर ती डिसेंबर मध्ये तर आटून गेली. मग आता बोर खांदावं तर बोर 600-700 फूट खाणलं तर पाणी लागते. पाण्याची पातळी जास्त खोल गेल्यामुळं तुमचं ते व्हिडिओ बघितला की असे जलतारा प्रकल्प करा, ह्यानी पाणी मुरवा जमिनीमध्ये, विहिरीला बी त्याचा फायदा होईल आणि हे आपलं जी पुढे जी शेत आहे ती बी चिबडतं, म्हणजे त्याचा बी निचरा होईल ना. म्हणून मी हा निर्णय घेतला की आपण बी करावं. मी निर्णय घेतलेला आहे, बरोबर आहे. मला एक सांगा, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एकटीनंच हा निर्णय घेतला की बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवला, किंवा इतर शेतकऱ्यांशी तुम्ही काही चर्चासत्र राबवलेलं आहे का? शिवारातल्या शेतकऱ्यांशी काय बोलणं झालेलं आहे का? किंवा म्हणजे आपला एक गट तयार करून आपण सर्वांनीच याचा म्हणजे ही मोहीम राबवली तर त्याला फायदा होईल, निश्चितपणे सर्वांना फायदा होईल. याच्याबद्दल काय तुम्ही कुणाशी काय चर्चा वगैरे केलेली आहे का? हां, सध्या मी तर चालू केलं आहे, बरोबर. आता मी आमच्या आजूबाजू शेतकरी आहेत त्यांना बी सांगितलेलं आहे, मित्रमंडळीला बी सांगितलेलं आहे. मग आता बघू, मी केल्याच्या नंतर त्यांना बी कसं वाटतं ते म्हणले करू आपण बी, चांगलं आहे. आणि मी ह्या तुमच्या व्हिडिओच्या मार्फत प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी असं करा, जलताराचा प्रकल्प करा व आपल्या शेतामधलं पाणी आपल्या शेतामध्ये मिरवा. ते पाणी जर आपण शेतामध्ये मुरविलं तर पाण्याची पातळी वरीच राहील, आपल्याला पाणी मुबलक भेटेल. हां, म्हणजे पाण्याचा प्रश्न पुढे चालून लय गंभीर होणार आहे. याच्यावर शेतकरी विचार करतो की नाही, तुम्हाला काय वाटतं? आता काय लोक काय म्हणतात माहिती का, मी खाल्लं मी करेन मला काय फायदा होणार, होईन त्याला, होईन दुसऱ्याला. आता हे तुम्ही नाही, मी हा विचार नाही काय. आता आमच्या शेजारी तिकडे विहीर आहे, तिकडे विहीर आहे, काय मला लागणार ते त्यांना कोणाचा ना कोणा फायदा होईनच ना. तुम्ही हे काम करताना फायदा नाही काय, आपल्याला होईल, मला होईन, त्यांना होईल, होईन ना कोणाला मग माझ्या नंतर ते बी करतील. आयला याचा आपल्याला फायदा व्हायला लागला मग ते बी करतील ना. म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या मार्फत मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्व शेतकऱ्यांनी हा प्रकल्प करा, पाणी जिरवा. पाणी हेच जीवन आहे, पाण्याशिवाय जीवनच नाही ना दुसरं काही. आणि मला सांगा, आता हे तुम्ही हा खर्च केला, बरोबर आहे, तुमची पुढल्या वर्षी म्हणजे ताकद आहे का की ते तुम्ही मेंटेनन्स करताल त्याचा? हो, नाही, नक्कीच करणार ना मेंटेनन्स. हे नाही तात्पुरता करून मग उपयोग काय. आता ह्या वर्षी आपण एक दगड भरून ठेवणार, पुढच्या वर्षी पुन्हा मग ते आपण काय करणार ते अर्धा फूट उकरून घेणार, कारण की त्यात माती जाणार. माती गेल्याच्या नंतर ती माती काढून घ्यायची, अर्धा 1 फूट कायची निघत दगड बाजूला काढायची, त्याची माती काढून टाकायची आणि पुन्हा वापस दगड भरून टाकायचे. कारण प्रत्येक वर्षी तर आपण शेतामध्ये तर नांगराची मशागत करतोच, मग त्याची मशागत करायला काय हरकत आहे का? कारण त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे ना, आपला चिबडा बी निघणार आहे, आपल्या विहिरीला पाणी होणार, म्हणजे आपलाच फायदा आहे ना. मग आपण मग त्याला 1 तासभर त्याची मेहनत दिली तर काय हे होते. मला सांगा, हे तुम्ही आता जो प्रोग्राम हातात घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या काय अर्धांगिनीचे काय म्हणजे विचार काय होते? त्यांनी म्हणजे सहमती दिली का? कारण याला खर्च येतो आणि लेडीजचा विषय घेतला तर लेडीजची विचारसरणी अशी असते की आपल्याला फायदा होत नाही तो दुसऱ्याला कायला फायदा होऊन द्यायचा आहे. मग अशा वेळेला पण त्यांनी पण तुम्हाला सहमती दिली, याच्याबद्दल तुम्ही काय बोलताय? नाही, त्यांची बी सहमती होती. ते म्हणले करू म्हणले ना आपण,
असं चांगलं आहे ना आपल्यासाठी, चांगलं आहे ठीक ना. आहे. आता कारण तुम्ही प्रथम पहिले शेतकरी आहेत म्हणजे हो. तुमच्या गावामध्ये. आता हो. लाखनगाव तुमचं किती लोकसंख्येचं गाव आहे? तर लोकसंख्या साधारणतः किती असेल? 2,000 असं 2,000 मध्ये हं. म्हणजे 2-3,000 लोकसंख्येमध्ये तुम्ही प्रथम शेतकरी असे आहात की हा. तुम्ही शोषखड्डा लगेचच म्हणजे तुम्ही हातामध्ये घेतलेला आहे बाबा, लगेचच योजना राबवायची हातामध्ये घेतलेली आहे. हं. मग हे कसं काय तुम्ही एवढं डेअरिंग केली म्हणजे कारण कोणी म्हणजे काही शेतकरी न तयार होता तुम्ही डायरेक्ट तयार झालात. नाही, तुमचं शिक्षण काय मला सांगा बरं पहिले. माझं काय 10वी झालेलं आहे. बरं, हं. 10वी होऊन पण तुम्ही कसं काय एवढं म्हणजे पुढील म्हणजे असं नाही, एवढं हे- आडवस विचार करणार? नाही म्हणजे डेअरिंग म्हणजे ह्याला काय असं काय 1,00,000-2,00,000 खर्च येतोय का? हा. किती खर्च येतोय? JCB काय 500 रुपये खडा येत असं बरं. तिथं दगड आपल्या विहिरीचेच आहेत ओके. आणि ती दगड तिथं टाकायचे. तर किती येणार येऊन काय खड्याला किती येणार आहे? 700 रुपये खर्च येईल सगळा पकडून. हा. असे 5-6 खड्ड्याचं किती झालं? 7-5-35 पस्तीस. 4-5 हजार रुपये जातील. हो, हो. आणि असं नाही की केलंय मोठं खड्डे असं तरी पण का शेतकऱ्यांना समजत नाही? काय एक हे म्हणजे मानसिकता नाही. मानसिकता हा, नाही. मानसिकता ही नाही मानसिकता कशी पेरावं लागेल चांगली? चांगली म्हणजे सगळ्यांनी म्हणजे असं आपणच असं सांगून लोकांच्या मनात जनजागृती घालायला पाहिजे. करावी जनजागृती लागेल. करावं लागेल बाबा हे असं करा. तुमच्या पोरांसाठी आपल्याला मुलांसाठी पुढे तरी भविष्यात त्यांना तरी ही पाण्याचा प्रश्न होऊ नये. म्हणजे सध्याचा शेतकरी येणाऱ्या पिढीसाठी विचार करत नाही असं तुम्हाला म्हणायचं का? काय वाटतं तुम्हाला? नाही एवढा हे विचार म्हणजे काय म्हणजे सध्या भागवायचं चालू आहे. भागवायचा ना. एक बोर पाडलं आटलं घे दुसरं बोर. हा. याच्या पलीकडे हा, दुसरं दुसरं काय नाही. म्हणजे जमिनीत पाणीच नाही तर पाणी कुठून पण येणार? ती शेतकरी म्हणतो आयला पाण्याची पातळी लय खोल गेली हा. काय मग त्याच्यावर तरी मी काय बोरच घेतोय. उपाययोजना करत पण नाही. त्याच्यावर अभ्यास करणं गेलं की आयला आपण काय करावा की जेणेकरून पाण्याची पातळी वाढन हा. आणि पाण्याचा प्रश्न मिटन. हे म्हणजे एवढं असं म्हणजे शेतकरी हे घेणार डोक्यात घेणार गांभीर्याने घ्यायला. गांभीर्याने घेणार गेलं. ठीक आहे, बघूया म्हणजे मला असं वाटतं की बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे तुमचा आदर्श घेऊन तुमच्या गाववाले तुमचे शेतकरी आजूबाजूचे बघूया काय करतायत, प्रयत्न करतायत की नाहीत. तुम्ही पण स्वतःहून प्रत्येकाला प्रमोट करा, सांगत राहा की बाबा याचा फायदा निश्चित आहे आणि तुम्ही याचा म्हणजे ही प्रक्रिया अवलंबली पाहिजे. ही मला असं वाटतं की तुम्ही या माध्यमातून तुम्ही सांगताल आणि तुमच्या आसपास मित्रांना पण तयार करताल. मी या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपण एक काल व्हिडिओ केला होता, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे जस्ट समर चालू होतोय की नाही तोपर्यंत त्यांनी ही योजना राबवलेली आहे आपल्या शेतामध्ये. मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने खरंच कमीत कमी 2-3 खड्डे तरी आपल्या शेतात खांदावे. काय अडचण आहे आपण एकदा करून बघायला काय अडचण आहे, खरंच ह्याचा फरक पडतोय की नाही. आणि मला निश्चितपणे माहिती आहे की मी एकदा माझ्या शाळेसाठी माझ्या गावच्या शाळेसाठी मी निधी गोळा केला होता. तर माझा एक मित्र होता, त्या मित्राने त्याला मी बोलल्या क्षणी मला त्यानं लगेचच निधी दिला होता आणि त्यानं बोलताना एक वाक्य बोलून गेला होता, कोणी देईल नाही देईल पण माझं पैसे घेऊन टाक, कारण मी दिले तर नाही निश्चितपणे दुसरेही गाववाले आपले म्हणजे लगेचच पैसे द्यायला चालू करतील. म्हणजे सुरुवात मी करतो तशी सुरुवात तुम्ही केलेली आहे. म्हणजे तुमच्या या कामातून मला असं वाटतं तुम्ही निश्चितपणे तुमचा या गोष्टीचा कामाचा इतर शेतकरी आदर्श घेतील आणि ते ही स्कीम त्या ठिकाणी राबवतील. मला असं वाटतं आता हे आपले JCB मालक आहेत, मी त्यांना विचारतो काय म्हणजे आपण JCB घेतलंय बरोबर आहे, आता खड्डे खांदा तुम्ही तासानं घेणार आहेत की कसं घेणार आहेत? काय तासानं कसं तास घेता तुम्ही? 1000 रुपये तास. मग मला सांगा साधारणतः आपलं किती क्षेत्र आहे शेताचं? 6 एकर आहे. 6 एकर. आणि 6 एकर मध्ये तुम्ही किती खड्डे घेणार आहे साधारणतः? 6-7 खड्डे घेतात. तुमचा साधारणतः किती खर्च येईल तुम्हाला? तर एक 3-4 तास जाईल. 3-4 तास जातील. म्हणजे तुम्हाला 4-5 हजारापर्यंत लेवल लागेल. म्हणजे 5 हजारामध्ये 6 खड्डे होत आहेत म्हणायचं. म्हणजे कमी पैशामध्ये जास्त काम होत जास्त काम होतंय. काय वाटतं तुम्ही काय देताल संदेशातून? नाही चांगलं आहे ना, पाणी मुरण्यासाठी चांगलं आहे. बरं पाणी कमी पडणार नाही जमिनीला. बरं. आता तुम्ही एवढं JCBचं काम करता प्रत्येक वेळी, तुम्ही कुठं ना कुठं विहिरीवरती जात असाल काय असतात, तुम्हाला पाणी प्रत्येक ठिकाणी म्हणजे जमिनीत लागतं का, म्हणजे भेटतं का तुम्हाला? म्हणजे नाही पाणी असं कमी असल्यामुळे विहिरीलाही ते भेटतं ना. हां बोरवेलला वगैरे काय बोरवेलला जाणवतं? नाही जाणवत. बरं. म्हणजे ती विहिरीला सांडपाणी राहतं कुठंतरी आपलं. अच्छा. मला सांगा तुमचा JCBचा स्वतःचाच बिझनेस आहे, हो, स्वतः. शेती आहे का तुम्हाला? हो, शेती. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये करणार आहेत की नाही, नाही? आता करायचं ना आम्हाला. नक्की करता? हो, नक्की करायचं. ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आदर्श घेताल हो, आणि करणार. करताल, हो, म्हणजे योजना नक्की राबवताल. करणार. हो. ठीक आहे, चला मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांनी हा प्रयोग अवलंबावा आणि आपल्या शेतातील निचरा पाण्याचा करावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या भावी पिढीसाठी
ते पाणी उपयोगाला पडेल, शेतीसाठी उपयोगाला पडेल, शेतातील उत्पन्न वाढेल, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. ज्यावेळेला आपण हा खड्डा घेतो त्यावेळेला काही टेक्निकल बाजू सांगायच्या झाल्या तर आपण त्या खड्ड्यामध्ये माती जास्त प्रमाणात जाऊ नये यासाठी आपण साईड बाय साईड थोडीफार गवत लावू शकतो किंवा आपण त्याच्यावरती जाळी टाकू शकतो, जेणेकरून आपल्याला त्या पाण्याबरोबर मातीचं जे जाण्याचं प्रमाण आहे ते कमी प्रमाणात होईल. खड्डा भरत असताना आपण त्या ठिकाणी खालून सुरुवात आपण मोठ्या दगडापाशी करावी आणि त्याच्यावरती छोटे छोटे दगड टाकत यावे, जेणेकरून आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक वर्षी 1 तास त्या खड्ड्यासाठी मेंटेनन्स म्हणून द्यावा, ही माझी विनंती आहे. आणि हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा व शेतकऱ्यांनी आता आदर्श घ्यावा, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.